हॅलो डिअर फ्रेंड्स. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितले बघा एखाद्या ॲटमची हायब्रिडायझेशन कशी बघायची आहे ना, म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड मला कार्बन असेल, ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, त्यांची हायब्रिडायझेशन कशी बघायची त्यासाठी काय काय रूल आहेत, फॉर्म्युले तुम्हाला लिहून दिलेले मी आहे ना. तर बघा ह्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे डिग्री ऑफ कार्बन, हायड्रोजन, हॅलोजन, अल्कोहोल आणि नायट्रोजन. खूप महत्त्वाचं आहे. तर बघा खूप इझी वेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यांना डिग्री ऑफ कार्बन समजली कसं करायचं त्यांना हायड्रोजन बी समजतं, हॅलोजन बी समजतं आणि अल्कोहोल बी समजतं बरं का. ठीक आहे. आता बघा काय करायचं, सपोज मी एक्झाम्पल घेतो डायरेक्टली आणि सांगतो तुम्हाला. सपोज आता मी बॉन्ड लाईनमध्ये एक्झाम्पल काढणार आहे. पहिले एक्झाम्पल आहे आपल्याकडे, हे एक्झाम्पल आहे 2 मिथाइल ब्युटेन आहे ना. तर बघा ह्यामध्ये तुम्ही मला सांगायचं की किती प्रकारचे कार्बन आहेत, किती प्रकारचे म्हणजे कुठले कुठले डिग्री आहे त्यामध्ये. दुसरे ह्याच्यामध्ये आणखी एक मी ॲड करतो बघा. सपोज आपल्याकडे हे एक एक्झाम्पल आहे, हे एक म्हणजे ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहे ना. तर ह्यामध्ये तुम्ही मला सांगायचे कुठल्या कुठल्या प्रकारचे कार्बन आहेत आहे ना, म्हणजे प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का, टर्शरी आहे का, क्वाटर्नरी आहे. तर बघा आता सपोज मला हा कार्बन सांगायचा आहे. ठीक आहे. तर बघा एखाद्या कार्बनची डिग्री सांगते वेळेस त्या कार्बनला दुसरे किती कार्बन डायरेक्टली कनेक्ट आहेत हे बघायचं. सपोज एका कार्बनला डायरेक्टली एकच कार्बन जर कनेक्ट असेल त्या कार्बनला म्हणायचं 1 डिग्री कार्बन और प्रायमरी कार्बन. सपोज एका कार्बनला डायरेक्टली जर 2 कार्बन जर असतील तर त्या कार्बनला म्हणायचं सेकंड डिग्री और सेकंडरी कार्बन. सपोज एका कार्बनला डायरेक्टली 3 कार्बन कनेक्ट आहेत तर त्या कार्बनला म्हणायचं 3 डिग्री कार्बन और टर्शरी कार्बन. सपोज एका कार्बनला डायरेक्टली 4 कार्बन जर कनेक्ट असतील त्याला म्हणायचं 4 डिग्री कार्बन और क्वाटर्नरी कार्बन. ठीक. तर बघा आता मला सांगा ह्या कार्बनला डायरेक्टली किती कार्बन कनेक्ट आहेत, एकच कार्बन कनेक्ट आहे ना, म्हणजे तुमचा हा कार्बन झाला 1 डिग्री म्हणा किंवा प्रायमरी कार्बन म्हणा. ठीक आहे. आता हा कार्बन सांगा बरं, ह्या कार्बनला डायरेक्टली कार्बन किती कनेक्ट आहेत, 1 2 3, म्हणजे हा कार्बन झाला तुमचा कुठला, टर्शरी कार्बन. मला सांगा ह्या कार्बनला डायरेक्टली किती कार्बन कनेक्ट आहेत, एकच कार्बन कनेक्ट आहे, म्हणजे हा पण कार्बन असेल तुमचा प्रायमरी कार्बन. ह्या कार्बनला डायरेक्टली किती कार्बन कनेक्ट आहेत, 1 आणि 2, म्हणजे हा कार्बन असेल तुमचा कुठला, सेकंडरी कार्बन. मला सांगा ह्या कार्बनला डायरेक्टली किती कार्बन कनेक्ट आहेत, 1 2 3 4, म्हणजे हा कार्बन झाला तुमचा कुठला, क्वाटर्नरी कार्बन. ह्या कार्बनला डायरेक्टली एकच कार्बन कनेक्ट आहे, म्हणजे हा पण प्रायमरी असेल, हा पण प्रायमरी असेल आणि हा पण प्रायमरी असेल. म्हणजे बघा ह्या कंपाऊंडमध्ये तुमच्याकडे सगळेचे सगळे कार्बन प्रेझेंट आहेत, म्हणजे प्रायमरी पण प्रेझेंट आहे, सेकंडरी पण प्रेझेंट आहे, टर्सरी पण प्रेझेंट आहे आणि क्वाटर्नरी पण प्रेझेंट आहे. ठीक आहे. समजलं का तुम्हाला कसं बघायचं, खूप इझी आहे ना. तर दुसरं एक्झाम्पल बघा बरं. आता सेकंड एक्झाम्पल बघा. सपोज आपल्याकडे हे बेंझिन आहे. तर मला सांगा बेंझिन मधला जो काही कार्बन आहे त्या कार्बनची डिग्री काय असणार आहे सांगा, प्रायमरी, सेकंडरी, टर्सरी कुठला असेल सांगा बरं. तर बघा हे मला कार्बन बघायचं. ह्या कार्बनला डायरेक्टली किती कार्बन कनेक्ट आहेत, 1 आणि 2, म्हणजे हा पण सेकंडरी झाला. ह्याला पण 2 कार्बन, हा पण सेकंडरी असेल, हा पण सेकंडरी असेल, हा पण सेकंडरी असेल, हा पण सेकंडरी आणि हा पण सेकंडरी असेल. ठीक आहे. तिसरं एक्झाम्पल घ्या. सपोज आपल्याकडे टोल्युइन आहे, या ठिकाणी एक CH3 आहे. सांगा बरं आता कुठे कुठले असतील. बघा ह्या कार्बनला डायरेक्टली एकच कार्बन कनेक्ट आहे, म्हणजे हा प्रायमरी कार्बन असेल. ह्या कार्बनला 3 डायरेक्टली कार्बन कनेक्ट आहेत, म्हणजे हा कार्बन असेल टर्शरी. त्यानंतर बघा हा सेकंडरी असेल, हा सेकंडरी असेल, हा सेकंडरी असेल, हा सेकंडरी असेल आणि हा सेकंडरी असेल. बरोबर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा बरं. सांगा ह्यामध्ये तुम्ही सांगायचं मला. आता सपोज आपल्याकडे 4th एक्झाम्पल आहे, पिरिडीन आहे. पिरिडीन या ठिकाणी नायट्रोजन, डबल बॉन्ड, डबल बॉन्ड, डबल बॉन्ड. तुम्ही मला सांगा ह्या कार्बनला डायरेक्टली किती कार्बन कनेक्ट आहेत, 1 आणि 2, म्हणजे हा असेल सेकंडरी कार्बन. ह्या कार्बनला डायरेक्टली कार्बन 1 आणि 2, म्हणजे हा पण कार्बन सेकंडरी असेल. ह्या कार्बनला बघा एकच कार्बन कनेक्ट आहे, इकडे नायट्रोजन आहे, म्हणजे हा पण कार्बन तुमचा कुठला असेल, प्रायमरी असेल. ह्या कार्बनला एकच कार्बन कनेक्ट आहे, म्हणजे प्रायमरी, आणि हा कार्बन असेल सेकंडरी. आपल्याला काय बघायचं आहे, एका कार्बनला डायरेक्टली किती कार्बन कनेक्ट आहेत ह्यावरून डिग्री सांगत असतो बरं का. आता तुम्ही ह्या ठिकाणी म्हणाल की ह्या ठिकाणी कार्बनला इकडे कार्बन अटॅच, इकडे नायट्रोजन, म्हणजे सेकंडरी असायला पाहिजे. आपण नायट्रोजन नाही बघत, आपल्याला फक्त कार्बनच बघायचं आहे. ठीक आहे. सांगा दुसरं एक्झाम्पल सांगा. आता 5th वाला एक्झाम्पल घ्या. आपल्याकडे सपोज आहे CH4 आहे, CH4. बघा आता ह्या कार्बनला डायरेक्टली कनेक्टेड एक बी कार्बन नाही, तर अशा कार्बनला आपण काय म्हणत असतो, प्रायमरी कार्बनच म्हणत असतो. ठीक आहे. दुसरं बघा आता
सपोज आपल्याकडे आहे बघा CH3 कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, या ठिकाणी आहे CH2, या ठिकाणी सिंगल बॉन्ड आहे CH3. सांगा ह्या कार्बनला डायरेक्टली एकच कार्बन कनेक्ट आहे म्हणजे प्रायमरी असेल, ह्या कार्बनला डायरेक्टली 2 कार्बन म्हणजे सेकंडरी असेल, ह्या कार्बनला डायरेक्टली 2 म्हणजे हा पण सेकंडरी असेल, हा पण सेकंडरी असेल, आणि ह्या काय असेल प्रायमरी असेल. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता. सांगा ह्याच्यामध्ये सांगा ह्याच्यामध्ये किती असतील सांगा बरं आता. बघा ह्या कार्बनला डायरेक्टली एक कार्बन कनेक्ट आहे, ह्या कार्बनला बी डायरेक्टली एक आहे, ह्या कार्बनला बी डायरेक्टली एक आहे, म्हणजे तिन्हीच्या तिन्ही कार्बन कसे असतील प्रायमरी. ह्या कार्बनला डायरेक्टली 4 कार्बन कनेक्ट आहेत म्हणजे हा असेल 4 डिग्री किंवा क्वाटर्नरी कार्बन, हा पण असेल 4 डिग्री किंवा क्वाटर्नरी, आणि तिन्ही असेल कुठले प्रायमरी कार्बन. आय होप की तुम्हाला समजलं असेल की कार्बनची डिग्री कशी बघायची आहे ना. आता नेक्स्ट आपण बघणार आहे हायड्रोजनची डिग्री. तर ह्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा, जनरली आपण काय करत असतो बघा, हायड्रोजन जर कार्बनला अटॅच असेल तर त्याचीच आपण डिग्री सांगू शकतो आहे ना. जसं की बघा आता या ठिकाणी हे कार्बन आहे आणि या कार्बनला 3 हायड्रोजन असतात, बरोबर आहे. ह्या कार्बनला किती हायड्रोजन असतात, 3 हायड्रोजन असतात आहे ना. तर बघा ज्या हायड्रोजनची डिग्री बघायचं आहे तो हायड्रोजन कुठल्या कार्बनला कनेक्ट आहे बघायचा अगोदर. समजतंय तुम्हाला, ज्या हायड्रोजनची डिग्री बघायचं आहे तो हायड्रोजन कुठल्या कार्बनला कनेक्ट आहे हे बघायचं, आणि त्या कार्बनची जे हायब्रिडायझेशन आहे त्या हायड्रोजनला देऊन टाकायचे. म्हणजे आता बघा इथं मला ह्या हायड्रोजनची डिग्री जर बघायचं असेल तर मला सांगा हा हायड्रोजन कुठल्या कार्बनला अटॅच आहे, ह्या कार्बनला, आणि ह्या कार्बनची हायब्रिडायझेशन काय आहे प्रायमरी आहे, म्हणजे हा पण हायड्रोजन काय झाला प्रायमरी, हा पण हायड्रोजन काय झाला प्रायमरी, हा पण हायड्रोजन काय झाला प्रायमरी. मला सांगा ह्या हायड्रोजनची डिग्री बघायची मला. तर बघा हा हायड्रोजन कुठल्या कार्बनला अटॅच आहे, सेकंडरी कार्बनला, म्हणजे हा पण हायड्रोजन सेकंडरी असेल, हा पण हायड्रोजन सेकंडरी असेल. तर तुम्ही मला सांगायचं की क्वाटर्नरी हायड्रोजन असू शकतो का, सांगा बरं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्यानंतर बघा आता या ठिकाणी सपोज मला ह्या कार्बनचा हायड्रोजन बघायचं, या ठिकाणी एक हायड्रोजन आहे, मला ह्याची डिग्री बघायची काय आहे. तर मी ह्याची डिग्री डायरेक्टली बघेन का, नाही बघणार आहे, की हा हायड्रोजन कुठल्या कार्बनला कनेक्ट आहे हे बघेन. बघा हा हायड्रोजन टर्सरी कार्बनला कनेक्ट आहे, म्हणजे ह्या कार्बनचे हायब्रिडायझेशन हायड्रोजनला येईल, म्हणजे हा पण हायड्रोजन काय असेल तुमचा टर्सरीच असेल. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा बेंझिन मला इथे एक हायड्रोजन आहे, बघा मला ह्या हायड्रोजनची डिग्री सांगायचं आहे. सांगा हायड्रोजन कुठल्या कार्बनला अटायचा आहे, सेकंडरी कार्बनला अटायचा आहे, म्हणजे हा पण हायड्रोजन कसा असेल सेकंडरी असेल. ठीक आहे. ह्याच्यामध्ये सांगा बरं तुम्ही मला प्रत्येक हायड्रोजनचं सांगायचं, हे एक्झाम्पल आहे. बघा इथला जो काय हायड्रोजन आहे ह्याची डिग्री सांगा, इथला हायड्रोजन आहे ह्याची डिग्री सांगा, इथला हायड्रोजन आहे ह्याची डिग्री सांगा, इथला एक हायड्रोजन आहे ह्याची डिग्री सांगा बरं. आता बघा ह्याची डिग्री सांगते वेळेस मला कार्बन बघितला पाहिजे. हा कार्बन प्रायमरी आहे म्हणजे हा पण हायड्रोजन प्रायमरी असेल, हा कार्बन सेकंडरी आहे म्हणजे हा पण हायड्रोजन सेकंडरी असेल, हा हायड्रोजन सेकंडरी आहे, हा कार्बन सेकंडरी म्हणजे हायड्रोजन पण सेकंडरी आहे, हा हायड्रोजन प्रायमरी कार्बनला कनेक्ट आहे म्हणजे हा पण हायड्रोजन का असेल प्रायमरी असेल. ठीक आहे. हे आपण हायड्रोजनमध्ये बघत असतो. नेक्स्ट बघायचं आपल्याला आता हॅलोजन. हॅलोजनमध्ये पण सेम केस आहे बघा, जसं आपण हायड्रोजनमध्ये बघतोय ना तसंच हॅलोजनमध्ये. आता एखाद्या हॅलोजनची डिग्री जर बघायची असेल तर तो हॅलोजन कुठल्या कार्बनला कनेक्ट आहे अगोदर हे बघायचं. जर तुमचा हॅलोजन प्रायमरी कार्बनला असेल तर त्या हॅलोजनला म्हणायचं प्रायमरी हॅलोजन, आणि जर तुमचा हॅलोजन सेकंडरी कार्बनला अटायचा असेल तर त्याला म्हणायचं सेकंडरी हॅलोजन किंवा सेकंडरी हॅलोजन. जर तुमचा हॅलोजन टर्सरी कार्बनला अटायचा असेल तर त्या हॅलोजनला म्हणायचं टर्सरी हॅलोजन. जसे की एक्झाम्पल बघा, या ठिकाणी एक हॅलोजन आहे. आता हे एक्स म्हणजे कुठले कुठले ग्रुप असतात बघा, फ्लोरीन असेल, क्लोरीन असेल, ब्रोमिन असेल किंवा आयोडीन असेल, सगळे हॅलोजन आहेत बघा. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे बघा, सपोज या ठिकाणी हॅलोजन आहे. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल आहे, या ठिकाणी एक हॅलोजन आहे. सांगा बरं मला प्रत्येकाची डिग्री काय असणार आहे. आता मला ह्या हॅलोजनची डिग्री जर बघायची असेल तर मी डायरेक्टली नाही सांगू शकत, तर हा हॅलोजन कुठल्या कार्बनला अटायचा आहे हे बघायचं अगोदर. मला सांगा हा हॅलोजन ह्या कार्बनला अटायचा आहे आणि ह्या कार्बनची डिग्री काय आहे सांगा, एकाच कार्बनला अटायचा आहे म्हणजे हा तुमचा प्रायमरी कार्बन आहे, आणि प्रायमरी कार्बनला अटॅच असलेला हॅलोजन पण कसा असेल मग
प्रायमरी हॅलोजन असेल. बघा हा कार्बनला हॅलोजन अटॅच आहे म्हणजे ह्या हॅलोजनची डिग्री काय आहे, सेकंडरी आहे. म्हणजे हा पण हॅलोजन तुमचा काय असेल, सेकंडरी असेल. आता बघा हा हॅलोजन ह्या कुठल्या कार्बनला अटॅच आहे, ह्या कार्बनला डायरेक्टली 3 कार्बन म्हणजे हा कार्बन टर्शरी म्हणजे हॅलोजन पण काय असेल, टर्शरी असणार आहे. बस खूप इझी आहे ना. तर तसंच तुम्हाला सेम बघायचं आहे अल्कोहोलमध्ये पण. जर तुम्हाला OH ची डिग्री जर बघायची असेल तर OH कुठल्या कार्बनला कनेक्ट आहे हे बघायचं तुम्हाला. जसं की बघा आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल बघूयात आपण. सपोज तुमच्याकडे हे एक्झाम्पल आहे CH3 या ठिकाणी OH आहे. त्यानंतर इथेनॉल आहे. त्यानंतर ब्युटेन 2 OL आहे. त्यानंतर तुमच्याकडे आहे 2 मिथाइल प्रोपेन 2 OL आहे. आता बघा मला ह्या OH ची हायब्रिड अल्कोहोलचे हायब्रिडायझेशन सांगायचं आहे ऑक्सिजनचे. तर मला सांगा ऑक्सिजन कुठल्या कार्बनला अटॅच आहे, हा प्रायमरी कार्बन आहे म्हणजे हा अल्कोहोल पण कसा असेल, प्रायमरी अल्कोहोल. यामध्ये पण बघा OH कुठल्या कार्बनला अटॅच आहे, हा कार्बन कसा आहे, प्रायमरी कार्बन आहे म्हणजे हा पण अल्कोहोल कसा असेल, प्रायमरी अल्कोहोल असेल. आता बघा हा OH कुठल्या कार्बनला अटॅच आहे, हा कार्बन बघा हा कार्बन आहे सेकंडरी म्हणजे हा OH कसा असेल सांगा, सेकंडरी अल्कोहोल असेल. बघा हा OH कुठल्या कार्बनला अटॅच आहे, टर्शरी कार्बनला म्हणजे हा पण अल्कोहोल कसा असेल तुमचा, टर्शरी अल्कोहोल असेल. बस तुम्हाला असं बघायचं आहे. जर तुम्हाला हायड्रोजनची डिग्री बघायची असेल तर त्यासाठी तुम्हाला कार्बनची डिग्री येणं महत्त्वाचं आहे. किंवा जर तुम्हाला हॅलोजनची डिग्री बघायची असेल तर कार्बनची डिग्री येणं महत्त्वाचं आहे. अल्कोहोलची डिग्री बघायची असेल तर कार्बनची डिग्री येणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं कार्बनची डिग्री कशी बघायची हे लक्षात घ्या अगोदर, ठीक आहे. मग कार्बनची डिग्री समजली, मग कार्बनला जो हायड्रोजन अटॅच आहे त्या हायड्रोजनला ह्या कार्बनची डिग्री देऊन टाकायची. हॅलोजनला पण सेम, अल्कोहोलला पण सेम, फक्त डिफरंट असणार आहे नायट्रोजनसाठी. हे आपण बघूयात आता, ठीक आहे. तर बघा आता नायट्रोजनसाठी थोडीशी वेगळी कंडिशन आहे. बघा नायट्रोजनसाठी कंडिशन कार्बनसारखीच आहे. नायट्रोजनला डायरेक्टली जर एक कार्बन कनेक्ट असेल तर तो प्रायमरी अमाइन किंवा प्रायमरी नायट्रोजन असेल, ठीक आहे, किंवा 1 डिग्री नायट्रोजन. नायट्रोजनला डायरेक्टली जर 2 कार्बन जर कनेक्ट असतील तर तो असेल सेकंडरी नायट्रोजन किंवा 2 डिग्री नायट्रोजन, ठीक आहे. त्यानंतर नायट्रोजनला जर 3 कार्बन कनेक्ट असेल डायरेक्टली तर तो असणार एक तर टर्शरी किंवा 3 डिग्री. नायट्रोजनला जर 4 कार्बन डायरेक्टली कनेक्ट असतील तर तो असेल 4 डिग्री किंवा क्वाटर्नरी, ठीक आहे. बघा एक्झाम्पल आता ह्याचे. सपोज तुमच्याकडे एक्झाम्पल आहे बघा हे CH3NH2. दुसरं एक्झाम्पल आहे CH3 नायट्रोजन हायड्रोजन या ठिकाणी आहे CH3. तिसरं एक्झाम्पल आहे बघा CH3 नायट्रोजन CH3 या ठिकाणी एक CH3 आहे. आणि फोर्थ एक्झाम्पल आहे CH3 नायट्रोजन CH3 या ठिकाणी आहे CH3 या ठिकाणी आहे CH3 या ठिकाणी चार्ज आहे पॉझिटिव्ह. बघा आता कुठले कुठल्या प्रकारचे नायट्रोजन आहेत. बघा ह्या नायट्रोजनला डायरेक्टली एकच कार्बन आहे म्हणजे हा प्रायमरी अमाइन असेल. ह्या नायट्रोजनला डायरेक्टली 2 कार्बन कनेक्ट आहेत म्हणजे हा सेकंडरी असेल. ह्या नायट्रोजनला डायरेक्टली 3 आहेत म्हणजे हा टर्सरी असेल. नायट्रोजनला डायरेक्टली 4 आहेत म्हणजे हा 4 डिग्री असेल किंवा क्वाटर्नरी असेल, ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघा. तुम्ही मला सगळ्यांनी सांगायचं आहे हा वाला जो काही नायट्रोजन आहे NH2 आहे तो प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शरी आहे, सांगा बरं काय असणार आहे. आपल्याला काय बघायचे, नायट्रोजनला डायरेक्टली कार्बन किती अटॅच आहे, एकच कार्बन अटॅच. तुम्हाला अटॅच असलेल्या कार्बनची डिग्री नाही बघायची बरं का, नायट्रोजनला डायरेक्टली किती कार्बन अटॅच आहेत हेच बघायचे फक्त. बघा नायट्रोजनला एकच कार्बन अटॅच आहे म्हणजे हा कुठला नायट्रोजन असेल तुमचा, प्रायमरी नायट्रोजन असेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा बरं. सपोज या ठिकाणी तुमचा क्लोरीन आहे तर मला सांगा कुठला क्लोरीन आहे, प्रायमरी सेकंडरी टर्शरी. तर क्लोरीनसाठी आपण काय बघत असतो, क्लोरीनला जो कार्बन अटॅच आहे त्या कार्बनची डिग्री बघत असतो आहे ना. तर बघा ह्या कार्बनला डायरेक्टली 1 2 3 कार्बन कनेक्ट आहेत म्हणजे ह्या कार्बनची डिग्री काय असेल, टर्शरी. मग ह्या कार्बनची डिग्री आपण हॅलोजनला देत असतो म्हणजे हा पण हॅलोजन काय असेल, क्लोरीन तुमचा टर्शरी असेल, ठीक आहे. आता ह्याचं एक एक्झाम्पल घ्या आणि त्यामुळे तुम्हाला काय काय सांगायचे बघा, कुठल्या कुठल्या प्रकारचे अल्कोहोल आहेत म्हणजे प्रायमरी सेकंडरी टर्शरी किती आहेत आणि कुठले कुठले आहेत, त्यानंतर हॅलोजन कुठले कुठले आहेत हे सगळं सांगायचं. काय एक्झाम्पल लिहून बघा.
त्यानंतर या ठिकाणी तुमच्याकडे आहे करा क्लोरीन आहे, या ठिकाणी फ्लोरीन आहे, या ठिकाणी ब्रोमीन आहे, या ठिकाणी फ्लोरीन आहे, या ठिकाणी NH2 आहे. सांगा बरं यामध्ये मला काय काय सांगायचं अगोदर सांगा मला. ह्याच्यामध्ये हॅलोजन सांगा, हॅलोजन प्रायमरी सेकंडरी टर्सरी किती आहेत. त्यानंतर मला सांगायचे अल्कोहोल कुठले कुठले आणि किती आहेत. त्यानंतर मला सांगायचे नायट्रोजन सांगायचे. तर बघा आता ह्या क्लोरीनची मला जर डिग्री बघायचं असेल, हा क्लोरीन कुठल्या कार्बनला अटॅच आहे, हा सेकंडरी कार्बन आहे म्हणजे हा क्लोरीन असेल सेकंडरी. अल्कोहोल कुठल्या कार्बनला अटॅच आहे, हा टर्सरी कार्बन आहे का सेकंडरी कार्बन आहे सांगा बरं. बघा ह्या कार्बनला हा एक कार्बन अटॅच आहे, हा एक कार्बन अटॅच आहे आणि हा नायट्रोजन आहे म्हणजे हा कार्बन तुमचा सेकंडरी असेल आहे ना. हा कार्बन सेकंडरी म्हणजे OH पण कसा असेल सेकंडरी असेल. बघा हा अल्कोहोल कसा असेल प्रायमरी कार्बनला अटॅच आहे म्हणजे हा अल्कोहोल प्रायमरी असेल. ह्या नायट्रोजनला डायरेक्टली बघा एक कार्बन आणि दोन कार्बन आहेत म्हणजे हा नायट्रोजन असेल सेकंड डिग्री. हा फ्लोरीनला बघा हा फ्लोरीन कुठल्या कार्बनला अटॅच आहे, हा कार्बन बघा 1 2 3 कार्बन म्हणजे हा कार्बन टर्शरी आहे. तर हा फ्लोरीन पण काय असेल तुमचा टर्शरी असेल. अल्कोहोल कुठल्या कार्बनला अटॅच आहे सांगा सेकंडरी कार्बनला म्हणजे हा पण असेल तुमचा सेकंडरी अल्कोहोल. ब्रोमीन कुठल्या कार्बनला अटॅच आहे प्रायमरी कार्बनला म्हणजे हा ब्रोमीन कसा असेल प्रायमरी. हा फ्लोरीन कुठल्या कार्बनला अटॅच आहे टर्शरी कार्बनला म्हणजे फ्लोरीन कसा असेल टर्शरी. बघा हे नायट्रोजनला डायरेक्टली एकच कार्बन कनेक्ट आहे म्हणजे हा नायट्रोजन कसा असेल प्रायमरी असेल. आता हा नायट्रोजन सांगा बरं, ह्या नायट्रोजनला इथे कार्बन आहे एक कार्बन 3 कार्बन कनेक्ट आहे म्हणजे हा नायट्रोजन असेल कुठला टर्शरी नायट्रोजन असेल. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये मी एक ॲड करतो आहे बघा. सपोज तुमच्याकडे हे एक आहे, हे या ठिकाणी घ्या, या ठिकाणी नायट्रोजन आहे, या ठिकाणी डबल बॉन्ड आहे. तर मला सांगा ह्या नायट्रोजनची डिग्री काय असणार आहे सांगा बरं. ह्या नायट्रोजनला डायरेक्टली 1 आणि 2च कार्बन अटॅच आहेत म्हणजे हा नायट्रोजन असेल कुठला तुमचा सेकंड डिग्री नायट्रोजन असेल. ठीक आहे. आय होप की तुम्हाला समजलेले बघा की ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बनची हायब्रिडायझेशन कार्बनची डिग्री, हायड्रोजनची डिग्री, हॅलोजनची डिग्री, अल्कोहोलची डिग्री आणि नायट्रोजनची डिग्री कशी बघायची. ठीक आहे. तुम्ही नंबर ऑफ एक्झाम्पल तुम्ही ह्याचे सॉल्व करू शकता तुमच्याकडे जे काही बुक आहे ते. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके.